महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या शक्तिपीठ महामार्गाला समर्थन देण्यासाठी हिंगोली जिल्ह्यातील अनेक शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयावरती पोहोचलेले आहेत आणि या शेतकऱ्यांची आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। मागणी वेगळी आहे। शक्तिपीठ महामार्गाचा जो नियोजित मार्ग आहे तो आमच्या भागामधनं काढावा अशी मागणी घेऊन हे सगळे शेतकरी आलेले आहेत। औंढा आणि कळमनुरी तालुक्यातील जवळपास 10 ते 15 गावातील हे शेतकरी आहेत। आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊयात। तुम्ही म्हणता शक्तिपीठ महामार्ग तयार करा, मात्र आमच्या भागातून नेमकी मागणी काय तुमची? आमची मागणी अशी आहे की आता जो आपला जो एक्झिस्टिंग जो रोडमॅप आहे त्या रोडमॅपप्रमाणे डोंगरकडा, गिरगाव आणि वसमत ह्या फार सुपीक भागातून हा रस्ता चाललेला आहे आणि तिथनं या शक्तिपीठ महामार्गाला मोठ्या प्रमाणात विरोध होत आहे। दुसरा विषय असा आहे की जर आपण शक्तिपीठाला आपण सगळे जर देवी देवस्थान जोडत आहे तर जो एक्झिस्टिंग मॅप आहे त्याच्यातनं तीर्थक्षेत्र औंढा नागनाथ हा वगळण्यात आलेला आहे, मग त्याच्या दर्शनाचा अभाव आपल्या भाविभक्तांना होईल। तिसरा विषय असा आहे की नागपूर गोवा महामार्ग हा तुळजापूर या रस्त्याला ऑलरेडी जोडलेला आहे, परत तिथनं अजून तोच रोडमॅप अजून करायचा आणि औंढा नागनाथ हा वगळायचा। या अनुषंगाने आम्ही शासनाला आपल्यामार्फत अशी विनंती करू इच्छितोय की हा जो आपल्याला विरोध होत आहे तो वारंग्यापासनं येडशी, बोथी, जाम, शिंदगी, लोरा खुर्द, पांगरा शिंदे, दरेगाव, लक्ष्मीनायक तांडा, संगानायक तांडा, पवार तांडा या भागातनं जर हा रस्ता जर गेला तर कळमनुरी आणि औंढा या भागातला हा मुख्यतः हा रस्ता जातो। हा जर गेला तर तीर्थक्षेत्र औंढा नागनाथला जोडता येईल आणि ह्या भागामध्ये रोजगार पण मोठ्या प्रमाणात उपलब्ध होईल। या भागात मुख्यतः आदिवासी आणि बंजारा समाजाचे, मागासवर्गीय समाजाचे गोरगरीब लोक राहतात, त्यांना रोजगार उपलब्ध होईल अशी आमची शासनाला विनंती आहे। हे निवेदन घेऊन आला तुम्ही तुमची जमीन शक्तिपीठ मार्गाला द्यायला तयार आहात का आणि तुमची मागणी काय? आमचे सगळे या माळावरचे जेवढे आहेत तांडी आणि वाड्यातले सर्व लोक हे जमीन द्यायला तयार आहे। शासनाला आम्ही पूर्ण सहकार्य करूत आणि फुकटमध्ये जमीन देऊ इथपर्यंत आमची तयारी आहे। हे सगळे निवेदन घेऊन शेतकरी दाखल झालेले आहेत। शक्तिपीठ महामार्गाला विरोध होतोय, मात्र तुम्ही म्हणता की आमची जमीन घ्या। हो, जमीन देतो ना। काय कारण? मार्ग व्हावा म्हणून। बरं, आता कोणत्या भागातून घ्यायला पाहिजे? हे जरी आपले सांगितलं ना त्या भागातून व्हावं। लोहरा। माझ्यासोबत अजून काही ग्रामस्थ आहेत। सर, शक्तिपीठ महामार्ग तुमच्या शेतामधनं घेऊन जा म्हणतायत, काय फायदा होणार आहे समाजाला? बिलकुल व्हायलाच पाहिजे, कारण यामुळे जो आमचा हा समाज जो आहे हा मागासवर्गीय समाज आहे आणि या समाजाचा या बेरोजगारांना रोजगार मिळेल आणि विशेष म्हणजे याच्यामध्ये सरकारचा एक फायदा आहे, गव्हर्नमेंटचा एक फायदा आहे की जो रोड चालला आहे त्याचं जर कोटेशन काढलं आणि हे इथून जर जोडल्यानंतर त्यांचं ते बेनिफिट अजून एक चांगलं होईल, तर समाजाचा बेनिफिट होईल, जनतेचा बेनिफिट होईल आणि सरकारचा पण बेनिफिट होईल। किती गावातले शेतकरी आलेले आहेत आणि किती जण तुम्ही जमीन किती द्यायला तयार आहे? साधारण इथे सरपंच प्रत्येक गावातले सरपंच आलेले आहेत आणि जवळपास 17 ते 18 गावातून लोक आलेले आहेत। ज्या गावातून हे जायला पाहिजे त्या रोडच्या काठातून जवळपास 18 सरपंच आलेले आहेत आणि सगळ्यांचं कळकळीची विनंती आहे की त्यांना हे मार्ग व्हायला पाहिजे असं त्यांची विनंती। नक्कीच आपण जर पाहिलं तर सध्या हिंगोली जिल्ह्यातला जो शक्तिपीठ महामार्ग आहे तो वारंगा येथून जात आहे, मात्र हाच मार्ग औंढा नागनाथ तालुक्यातील काही गावांमधनं जावा आणि देशातील 8वे ज्योतिर्लिंग औंढा नागनाथ हे थेट या महामार्गाला जोडावे अशी मागणी घेऊन हे सगळे ग्रामस्थ आलेले आहेत आणि त्यामुळं सरकारच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला बळ देखील मिळत आहे। संदीप नागरे, साम टीव्ही न्यूज, हिंगोली। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।